सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे केआ बाटिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल या ठिकाणी आज दीपपूजन दीप अमावस्या मोठी उत्साहात साजरी होत आहे। विद्यार्थ्यांनी सर्व दिवे या ठिकाणी आणलेले आहेत। दिव्यात तेल वात लावून संपूर्ण तयारी झालेली आहे आणि सन्माननीय प्राचार्य माळी सर यांच्या हस्ते दीपपूजन करण्यात येत आहे। दीपपूजनाच्या वेळेस उपप्राचार्य सन्माननीय तिरमले सर यांच्या हस्ते देखील पूजन करण्यात येत आहे। दिवे लावून सरस्वतीला पूजन करण्यात येत आहे। सरस्वतीला हार अर्पण करण्यात येत आहे। संपूर्ण आजची तयारी RD पाटील मॅडम यांनी केलेली आहे आणि प्राचार्य माळी सर यांच्या हस्ते पूजन होत आहे। सन्माननीय प्राचार्य माळी सर दीप प्रज्वलन करीत आहेत। सरस्वतीला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। सन्माननीय उपप्राचार्य तिरमले सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। अंधारात वाट दाखवण्याचे काम हेच सारे करतात। यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त म्हणून दीप अमावस्येला लक्ष दीप उजळतात। आयुष्यातील अंधकार दूर सारून तेजाळलेला पथ हेच दीप आपल्याला दाखवतात। दीप अमावस्या येताच साऱ्यांची घरे लख लख चकाकतात। विद्यार्थी मित्रांनो, आज दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या। अशी आख्यायिका आहे की आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात। त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो। हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो। चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते किंवा श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या होते। या अमावस्येला दीप अमावस्या म्हणूनही ओळखले जाते। खाली उभे असलेले सर्व विद्यार्थी एक सावधान विश्राम। विद्यार्थ्यांनी आपसात बोलायचं नाही। आपल्याकडे म्हणजे विशेषतः महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात, परंतु खरं तर हे नाव गतहारी अमावस्या असे आहे। गत म्हणजे गेलेला किंवा त्यागलेला आहार होय। या गतहारी अमावस्येला मांसाहार मद्यपान अशा बाबींचा त्याग केला जातो व संपूर्ण श्रावण महिना हा सात्विकपणे पाळला जातो। तर आजच्या दिवशी म्हणजे दीप अमावस्येला दीपपूजन केले जाते। आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्याच्या काळात येतात। आषाढ महिन्यातील काळोखी दिवस संपून दूर सारून श्रावणासारखे मांगल्य व समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये मांडावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। कारण आषाढानंतर श्रावण हा हिंदू धर्मियांचा अत्यंत पवित्र असा महिना सुरू होतो। या दिवशी घरातील पितळेचे चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात। पाटाभोवती रांगोळी काढली जाते। त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड बसवून दिव्यांची मांडणी करतात। दिवे तिळाच्या तेलात किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात। या दिव्यांना फुलं नैवेद्य दाखवून पूजा केली जाते। काही ठिकाणी तर कणकेचे किंवा मातीचे दिवे लावूनही दीपपूजन केले जाते। अनेक घरात या दिवशी पुरणाचे दिंड बनवून तो गोडाचा नैवेद्य दाखवला जातो। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे। दीप अमावस्या म्हणजे आजच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होईल, आयुष्य प्रकाशाने उजळते अशी आपली
विद्यार्थी मित्रांनो, प्रभातवती कदम मॅडमनी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला दिली आहे। आपण सुद्धा ज्ञानाच्या प्रकाशाने समृद्ध व्हायचं आहे। प्रकाश देऊन नाटकासाठी मदत करणारी, अंधारात उजळायचे काम करणारी, विद्येला ज्ञाना पेटवून प्रकाशमय करून सर्वांना समर्पणाचा प्रकाश देणारी, दिव्याची ज्योत नेहमी प्रकाश देताना वर जाताना आपण दिसते, कारण तिचे जन्मस्थान हे ब्रह्मांड आहे। माणसाने नेहमी ज्योतीप्रमाणे ब्रह्मांडाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ज्योती प्रकाश देणारा वेगवेगळ्या शिल्पी पद्धती महाराष्ट्र कुंभारात कंदीला ही ज्योत असते, पण या ज्योतीचा प्रकाश देण्याचे ध्येय व काम हेच असते, अंधाराला नष्ट करणे। विद्यार्थी मित्रांनो, ज्योतीप्रमाणे आपणही आपल्या जीवनाचे ध्येय व आपले कार्य करण्याचे संकल्प दूर केला पाहिजे। ज्ञानाची ज्योत आम्ही तुमच्या हाती दिली आहे। ओम नमः शिवाय। पौरोहित्य धार्मिक कार्य, रुद्र, लघुरुद्र, अभिषेक, गणेश पूजन, सत्यनारायणाची महापूजा, यज्ञ, हवन, शांती, वास्तु शांती, ग्रह शांती, नक्षत्र शांती, वास्तुदोष पूजा, लग्न विधी, प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा। जयखम स्वामी, जंगम गुरुजी। फोन नंबर 9270512815 9423382470। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल। नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।